तुम्ही सांगितलं आहे शेवटचा राऊंड जर झाला पण शेण चाललं तरी काय अडचण नव्हती. दोन्ही पॅरलल चालू आहे. थांबवलंय पलीकडे मस्त थांबवलंय. लोकसभा असो विधानसभा असो एक टेबल सेपरेट असतं. हो बरोबर आहे. असं रेग्युलर हो बरोबर आहे. आम्ही काय इकडे नाही, नाही, सर, ऐकून घ्या. विषय ऐका ना सर तुम्ही. माझा ऐका पोस्टलचं टेबल सेपरेटच पाहिजे. बरोबर. मग आता जर 100 आणि 50 मतं मोजायला तुम्ही जर मध्ये मतमोजणी थांबवत असाल तर चुकीचं आहे. थांबवता येत नाही. आता तो जो पोस्टरचा आहे तो सेपरेट हे आहे टेबल आहे इथं अलीकडचा लावलेला आणि त्या ठिकाणी तुमचे प्रतिनिधी आहेत त्यांना विचारा. सकाळपासून सुरू आहे पोस्टल. आता सकाळपासून सुरू आहे पोस्टलचं थोडं राहिले आणि जी शेवटचा राऊंड आहे त्याच्या अगोदर ते पोस्टल झालं म्हणजे सगळ्यांची बेरीज एकत्र करता येईल म्हणून राऊंड थांबलेला आहे. मशीन पूर्ण का थांबवली? मशीन मशीन चालू पाहिजे. थांबवलं सर. असं नाही होत. आतापर्यंतच्या आम्ही 25 वर्ष निवडणुका बघतोय. एक तर पोस्टर सुरुवातीला होता किंवा सगळे राऊंड झाल्यावर शेवट होतं. त्या मध्येच का घेतलाय? एक राऊंड राहील. एक मशीन का थांबवलं? आम्हाला त्याचं उत्तर द्या. एक राऊंड का थांबवलं त्याचं उत्तर द्या आम्हाला. थांबवलं नाही का? थांबवलंय. हे बघा. प्रतिनिधी आहे. अहो, थांबवलं आहे. अगोदर राहू द्या, मग मशीन त्या घेऊ आपण. मशीन का थांबवलंय? मशीन कुठली थांबवली? ते पण आम्हाला माहिती दोन कंटिन्यू चालू पाहिजे. दोन्ही कंटिन्यू चालू पाहिजे ना. सकाळ कंटिन्यू चालू होतं ना. मग मशीन आता बंद थांबवायची कारण नाही ना. थांबवलं ना. मला काय माहितीये वेळ लागतोय ना. वेळ लागतोय ना आपल्याला. पोस्टलचं नंतर होईल ना. आप्पा, मला काय माहिती पोस्टलचं नंतर होईल. वेळ लागतो. कंटिन्यू चालू ठेवलं पाहिजे. ऐका ना एक राऊंड हे काय निवडणूक आधी इकडे काय उत्तर द्यायला आता दिल्या. ऐका शेलार जे आहेत ना तुमचे हे उमेदवार तुमचे उमेदवार सागर शेलार ते पलीकडे आहेत. त्यांनी आता मला सांगितलं की ते बाहेर आणून ठेवा. ते बाहेर आणून ठेवा. अर्धा तास नाही आता 10 मिनिटं झाली. ऐका ना मी बाहेर गेलो अर्धा तास झाला. दोन मिनिटं इकडे बघ. इकडे बघ. हाच प्रॉब्लेम होतो आणि जेवायला सुट्टी बाहेर थांबवलंय. कोण मॅनेज आहे? सरकारमधले प्रतिनिधी कोणाला मॅनेज आहेत? म्हणून आमचं थांबवतात. पाया पडतो आम्ही. ऐका साहेब टेबलवरती सर्वे शेवटच्या राऊंड मोजत का नाही? मोजत का नाही मग साहेब मध्ये पोस्टल पोस्टल घेते त्याच्यामुळे शंका उपस्थित बाकी नाही काय. त्यांचं ऐकू दे ना. आप्पा त्यांचं ऐकू दे. आप्पा त्यांचं ऐकू दे. त्यांचं ऐकू दे. त्यांचं ऐकू दे. बरं काय म्हणता साहेब तुम्ही काय सांगता? काय म्हणताय ते ऐका. ऐका. शेवटच्या राऊंडचे शेवटच्या राऊंडचे टेबलवरती मशीन ठेवलेले आहेत. ऐकून घेऊ फक्त 2 मिनिटं. शेवटच्या राऊंडचे मशीन टेबलवरती ठेवलेले आहेत. जोपर्यंत टपालीची मतमोजणी पूर्ण होत नाही तोपर्यंत शेवटचा राऊंड घेता येत कशासाठी थांबा थांबा 2 मिनिटं. नाही नाही 2 मिनिटं. बाहेर 2 मिनिटं. लोकांच्या सोयीसाठी लावलेले फेरी न्याय तक्ता असं नाही सोयीचं नाही. चुकीचं आहे. साहेब, चुकीचं आहे. आयोगाचे निर्देश दाखवतो तुम्हाला. हे बघा टपाली मतमोजणी विभागीय स्वतंत्र टेबल सुरू होईल. पोस्टल मध्ये एक अगोदर मोजले जातात. ते शेवट मोजले जातात साहेब. पोस्टल मत सगळे पहिला गणनिहाय आपण चालू केले. गण संपले, त्यानंतर दुसरे गण संपले आणि त्यानंतर गटनिहाय. आता पहिले 3 गट संपलेले आहेत. शेवटचे 2 गट राहिलेले आहेत. त्याच्यावर मध्ये पोस्टल कसे घेतात साहेब? पोस्टल काही संबंध नाही ना. पोस्टल तुम्ही एकतर पहिलं करा किंवा शेवट करा ना. असं नाही होत ना साहेब. ऐकून घ्या शेवटचा राऊंड पूर्ण होतं ना. नाही टपालीचं झाल्याशिवाय याची तरतूद आणून मी दाखवतो.
नाही टपालीचं सेपरेट टेबल ठेवा पाहिजे ना साहेब असं करू शकतो. हा मग सेपरेट ठेवला मग टपाली कुठे गेली? याचा अर्थ घ्यायची गरज नाहीये. सेपरेट आहे पण थांबवायची मशीन गरज नाही मशीन थांबायची गरज नाही ना काय शेवटचं राऊंड पूर्ण होऊन द्यायचं ना. अख्ख्या निवडणूक प्रक्रियेमध्ये लोकांना ना वेटीच धरलं त्या रात्री 11 वाजेपर्यंत फॉर्म भरायला. रात्री 11 वाजेपर्यंत फॉर्म भरायला असतं का? प्रांत साहेबांनी खूप वेटीच धरलंय. पोलीस प्रशासन हातात धरून सर्व गट चालू करणार आहे. पोलीस प्रशासन मशीन थांबवायची गरज नाही. त्यांचं काय म्हणणं आहे माहिती आहे का? ही शेवटची जी फेरी आहे ती कन्क्लूड करण्याच्या आमच्या कंप्लीट झालं पाहिजे. असं काय असतं का? म्हणून त्यांनी एक मिनिट एवढाच विषय त्यांनी सर्व गट एक टपाली मोजणी का चालू केली नाही एका वेळेस? केली ना सकाळपासून सुरू साहेब एक झालं की एक घेतलाय. अहो सगळं सुरू आहे. 2 मिनिटं मी आतमध्ये साहेब. तुमचा टप्पलवाले बोलवा. आज ऐका ना, मी आतमध्ये. तुमचा टप्पलवाले बोलवा. हो, आताच मी आताच आहे. टपालवाले साहेब तो EVM पूर्ण झाल्याच्या नंतर टपाली करायला पाहिजे शेवटी. पहिल्यापासूनचा विषय आहे. ऐका ना सेम विधानसभेला असंच केलं. मध्ये टप्पलचा आणायचं. तहसीलदार साहेब नोटिफिकेशन घेऊन येतात ते बघा. विधानसभेला असंच केलं. विधानसभेला असंच केलं म्हणजे शेवटचे हे राहिले 3 फेर राहिल्या पोस्टल मतं मध्येच घेतली. तुम्हाला सांगतो हे तुम्हाला सांगतो कुणालाच लक्षात नाही आलं. सगळ्यात मोठा सगळे आल्यावर मस्ती पुढे आणले त्यांनी. माझं काय म्हणणं माहितीये का? इतके लोक आपले जागेवर आहेत. प्रतिनिधी आज ऐका ना सगळं CCTV आहे आतमध्ये आणि बाहेर टेबलवर आणलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही पोस्टर काय एकत्र घेतलं? पोस्टर काय एकत्र घेतलं मग? ऐका साहेब पूर्वीपासून आहे ना मग आरोल बोलायचं. आरो सांगते तुम्हाला आरोल बोलायचं. सगळे गट एक झालं की एक घेतलाय आणि इथं सगळे गट चालू केले. बरं मग पोस्टर का नाही सगळे गट चालू केले मग? ऐका ना हे सगळं दबाव प्रेशर आणि आता तुम्ही सगळे आल्यावरती मशीन घेतली. ऐका ना ज्यावेळेस काठावरती विषय येतो ना त्यावेळेस नेहमी तुमच्याकडनं असंच होतं प्रशासनाकडून. हेच झालं विधानसभेला काय केलं